तेव्हा 18 पुराणांच्या कथा भागवत, रामायण, शिवमहापुराण, विष्णुपुराण, संत चरित्र खूप कथा ती मुलगी करते. म्हणून मला आनंद वाटला की या गावामध्ये मी येते तर इथे कीर्तनकार घडवले आहे आणि महाराष्ट्रभरातून लोक मला मदत करतात संस्थांसाठी. कारण कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम करतोय आम्ही. 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. 2018ला मी भूमिपूजन केलं. तेव्हापासून लोकांच्या मदतीतून लोकांचा रुपया मला कीर्तनात तुमचे पैसे मिळतात, प्रत्येक तुमचे मानधन मिळतं. त्यातून जवळजवळ 1 कोटीच्या घरात आम्ही बांधकाम केलं मठाचं लोक मदतीतून. तर संस्थांना कुठली राजकीय शासकीय मदत नाही, कुठली राजकीय शासकीय मदत नाही म्हणून थांबणं हे माझ्या स्वभावात नाही. जर गावाच्या त्या गावातल्या लोकांना मी विनंती केली आम्ही संस्थांचं बांधकाम करतो आम्हाला मदत करा, गावागावांनी मला मदत केली. त्यातून जवळपास 1 कोटीच्या घरात आम्ही बांधकाम केलं मठाचं. मंदिराचं दगडी बांधकाम केलंय. खूप मोठा आवारा, मोठा सेड, मुलींना राहण्याची व्यवस्था, बाथरूम, किचन ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि आपली कॉलेजचे पप्पा माझ्या समोर आहेत. तर आमच्या कृष्णाराजांना कदाचित तुम्ही आलाच सुरुवातीला मठाला, मला आठवत पण नाही एवढं. सगळं मातीचं होतं ते बांधकाम. दगडी मंदिर होतं, छोटं होतं, त्याला बनवलं, नवीन दगडाचं मंदिर केलं. सगळं काही मातीशिवाय दुसरं काही नव्हतं तिथं. पण माऊलींनी करून घेतलंय सगळं कल्याण स्वामी महाराजांनी. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि मग कधी कधी माझ्याच मनानं मला एका प्रश्न विचारला, मीच माझ्या मनाला प्रश्न केला. म्हटलं मी गावागावातून देणगी जमा केली मठाच्या बांधकामासाठी, या लोकांना दिलं काही नाही. हा प्रश्न मला पडला. कारण जसं घेतलंय आपण तसं दिलं पण पाहिजे आपण. मी काय दिलं तर माझ्याच मनानं मला उत्तर दिलं की प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला कीर्तनकार दिला. हे मी काम केलं. ते मला कळायला सुद्धा नाही कसं काम घडलं. ते सगळं माऊलींच्या कृपा आशीर्वादानं घडलं. तर या गावची मुलगी तिची सुंदर कथा करते, खूप छान कीर्तन करते. अजून 4-2 वर्षांमध्ये तिचं खूप चांगलं नाव होणार आहे. कारण तिची तळमळ आहे, अभ्यासाची, काहीतरी करण्याची धडपडी मुलगी आहे. कल्याणी उभाडे तिचा आवर्जून नाव उल्लेख केला का आपल्या गावचं आपल्यालाही माहिती झालं पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आम्ही भजन करत होतो आम्हाला माईक सुद्धा देत नव्हते. पण माझी आई एवढी अशी डेंजर, ते माईक मोडून घ्यायचं. माझ्या पहिला मुलगा भजन, माझ्या आईला माईक मोडून घ्यायचं, मला भजन म्हणायला लावायचं. खरं तर माझ्या आईची खूप साथ. कथा करू देत नाही, कीर्तन करू देत नाही. या सगळ्या चुकीच्या वातावरणापासून माझ्या आईनं माझं खूप रक्षण केलं, माझा बचाव केला. त्यातून आज महाराष्ट्रभरामध्ये माझा प्रवास आहे. त्या सगळ्या गोष्टी पाठीमागे साधू संतांचा तर आशीर्वाद आहेच आहे, पण माझ्या आई वडिलांची खूप मोठी कृपा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. म्हणून आज या व्यासपीठावर उभं राहून महाराष्ट्रभर आमचा यशस्वी प्रवास चालू आहे. म्हणून ती मुलगी तुम्हाला माहिती व्हावी, आपल्याही गावाला आपल्या लेकराचं कौतुक असावं, याच्या करता मी तिचं नाव आवर्जून तुमच्या समोर घेतलं.